सोलापूर विधानसभा 2024 निवडणूक लवकरच तोंडावर येऊन ठेपली आहे। दरम्यान आता सोलापूरच्या या 6 आमदारांविरोधात हे 6 उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2019च्या सोलापूर 6 विधानसभेमध्ये महायुतीकडून भाजपने 4 तर शिवसेनेने 2 जागा लढवल्या होत्या। सोलापूर विधानसभेत मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या 6 विधानसभेचा समावेश आहे। आघाडीत राष्ट्रवादीने 3 आणि काँग्रेसने 3 जागा लढवल्या निकल्यानंतर भाजपने 3 जागा जिंकल्या, शिवसेनेने 0 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 तर काँग्रेसने 1 जागा जिंकल्या होत्या। यापैकी मोहोळमधून अजितदादा गटाचे यशवंत माने आमदार आहेत। सोलापूर उत्तरमधून भाजपाचे विजयकुमार देशमुख, सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख, पंढरपूरमधून भाजपाचे समाधान आवताडे हे आमदार आहेत। आता 2024च्या विधानसभेला नेमकं कोण कुणाच्या समोर मैदानात उतरणार याबाबत आज आपण अंदाज बांधूया। आजच्या या व्हिडिओत सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या 3 विधानसभेचा अंदाज बांधणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। सुरुवात करूया सोलापूर शहर उत्तर विधानसभेतून। या ठिकाणी भाजपचे विजयकुमार देशमुख हे आमदार आहेत। विद्यमान भाजपचे आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता जास्त आहे। तसेच भाजपची पहिली महापौर शोभा बनशेट्टी यांचेही नाव आघाडीवर आहे। त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे महेश कोठे यांचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे। गेल्या 1.5 वर्षापासून शरद पवार गटाचे नेते महेश कोठे हे सुद्धा माजी महापौर राहिलेले आहेत। त्यामुळे या विधानसभेतून महेश कोठे निवडणूक लढवू शकतात। दरम्यान देशमुख आणि कोठे यांचे वाद सर्वांनाच माहिती आहे। मग अशात शरद पवार कोठे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात। पुढील विधानसभा मतदारसंघ आहे जो सोलापूर शहरमध्ये प्रचंड चर्चेत आहे, तो म्हणजे सोलापूर मध्य। या ठिकाणी प्रणिती शिंदे काँग्रेसच्या आमदार होत्या। प्रणिती शिंदे लोकसभेत गेल्याने आता या सोलापूरमधून चेतन नरोटे यांचे नाव आघाडीवर आहे। त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे प्रवक्त्या ज्योती वाघमारे या निवडणूक लढवू शकतात। खासदार असलेल्या प्रणिती शिंदे स्वतः आमदार असलेल्या या मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना फक्त 796 मतांची लीड मिळाले होते। त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारासोबत नाराजी असल्याचे दिसतं। येथे काँग्रेसचे उमेदवार निवडून येईलच असंही म्हणता येणार नाहीये। या ठिकाणी कोणताही उमेदवाराला तिकीट मिळाले तर येथे 100% तगडी फाईट होणार हे मात्र नक्की। मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे, शिंदे गटाचे ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, मनीष काळजे, माकपचे नरसय्या आडम, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, MIM कडून फारुख शाब्दी तर शरद पवार गटाचे तौफिक शेख हे मध्यमधून इच्छुक आहेत। शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो, कारण या ठिकाणी सर्वात जास्त इच्छुकांनी आमदारकीचा दावा ठोकलाय। या मतदारसंघात भाजपाचे सुभाष देशमुख हे स्टँडिंग आमदार आहेत। सुभाष देशमुख यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अमर पाटील अशी प्रमुख लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाचा एक जण गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चे बांधणीला आत्तापासूनच दक्षिणमध्ये सुरुवात केली आहे। त्यामध्ये भाजपाचे सुभाष देशमुख, नरेंद्र काळे, काँग्रेसचे दिलीप माने, महाविकास आघाडीचे अमर पाटील, बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे, सुरेश हसापुरे, श्रीशैल हत्तुरे, मार्गचे संतोष पवार, परिवर्तन विकास आघाडी व सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड, सोमनाथ वैद्य, विजयकुमार हत्तुरे इच्छुक आमदार म्हणून दक्षिणमध्ये आहेत। आता या 3ही विधानसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार, कोण अपक्ष लढवणार, कोणाचे स्वप्न भंग होणार हे पाहणं येणारं काळच ठरवणार आहे। राहिलेल्या 3 विधानसभेचा अंदाज आपण पुढच्या भागात पाहूया। अशाच दैनंदिन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो. धन्यवाद.